ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लागुल चालत त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। राशीद मामू यांच्या पक्ष प्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 डिसेंबरला पक्षप्रवेश। चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतर सुद्धा मामूंचा प्रवेश। विरोधकांकडून मामूंची टोळी असं म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच। प्रशांत जगतापांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। टिळक भवनामध्ये हर्षवर्धन सपकाळ, वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर जगतापांची काँग्रेसची हातमिळवणी। राज्यातील अनेक महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरसह पुणे, पिंपरी, नाशिक, सोलापुरातही राष्ट्रवादी महायुतीत नाही। सन्मानजनक जागा न मिळाल्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीचा हा निर्णय, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र। काल रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आज अंकुश काकडे आणि बापू पठारे हे सुद्धा भेटीला, तर बैठकीमधील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारण 30 जागा देण्याच्या भूमिकेत एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, पवारांना एनडीएमध्ये घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील, शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं उत्तर। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे, भविष्यात पक्ष कोणत्या दिशेनं जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा। मुंबईत ठाकरेंसोबत आघाडीचा आमचा प्रयत्न, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। युती आहेच, आता केवळ जागा वाटप बाकी। महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मलिकांबाबत भाजपची ठाम भूमिका असल्याचं देखील वक्तव्य। पुण्यामध्ये नीलम गोरेंच्या घरासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। फक्त 12 जागा देऊन भाजप अन्याय करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, तर कार्यकर्त्यांकडे चुकीची माहिती। शिंदे अंतिम निर्णय घेतील, नीलम गोरेंची प्रतिक्रिया। विदर्भात महायुतीचं जागा वाटप ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार, तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये असेल। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेची भेट। ठाण्यासह कल्याण, डोंबिवली पालिकेसंदर्भात चर्चा। ठाण्यामध्ये भाजपकडनं 40 ते 45 जागांची मागणी, मात्र शिवसेनेचा एवढ्या जागा सोडण्यास नकार। तेजस्वी घोसाळकर यांच्या पोस्टवर अभिषेक घोसाळकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। अभिषेक घोसाळकर यांच्या मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? तेजस्वी घोसाळकरांनी मोदी शहांचा फोटो वापरावा, राऊतांची टीका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।